अरे बाळा, जपून चालवायची गाडी. दोन्ही पायाला लागलं वाटतं. दोन्ही पायाला लागलं? अहो काय बोलतायसा, दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत, फ्रॅक्चर. कसली फास्ट मारतात माहिती आहे का गाडी पोरं. त्या आईला थांबलेल्या ट्रकाला जाऊन ठोकलीत, तिरपटून पडलीत 3 किलोमीटरवर. हो काका, काय पण काय बोलतायसा. 3 किलोमीटर तिरपडून पडला होय आणि ट्रक थांबलेली होय. काय यायला ट्रकवाला येऊन आम्हाला ठोकला, आम्ही चौकात थांबलेलो आहो. तुला कसं काय नाही झालं रे? मी ट्रक येत्याला बघून गाडीवरनं पहिला थोडी मारून पळून गेलो. ट्रक त्याला बघून तू पळून गेलास? त्या आईला बघ रे पिंट्या, बघ कसली मित्र आहेत तुझी. असली मित्र केलास तर झालं. तिच्या आईला मुसळीत तुझं डोकं देऊन पळून जाणारी. हो ग बसा, काय पण काय बोलतासा मुसळे डोका आणि काय आईला. ट्रकवाल्याला काय सांगायचं होते, आम्ही चौकात थांबले, आम्हाला येऊन ठोकू नकोस म्हणून. काय पण बोलतायसा तिच्या आईला. व्हायचं होतं ते झालं ना, आता कशाला बोंबला लागलायसा. ए जास्त बोल नकोस, मला माहित आहे तुम्ही कसं गाड्या चालवतासा. चौकात बसून बघतो सगळं मी. अहो दादा, तुम्हाला सांगायला लागलो, या गोट्याश नादाला लावू नका तुमच्या पोराला. कसं पाहिजे तसं गाडी चालवतात. तिच्या आईला परवा तर हँडल सोडून गाडी चालवतात. असं करे म्हटल्यावर म्हणतात तर स्टाईल आहे का स्टाईल, तुम्हाला समजत नाही का बसा म्हणतात. या गोट्याश नादाला लावला तर तुमचं पोरगा हाताला लागला नाही, पहिला सांगतो. हो काका, काय पण काय बोलतायसा. तुमच्या पुढे कधी आम्ही हँडल सोडून गाडी चालवलंय? आम्ही नुसतं इथं शाळेतनं घरातनं शाळा एवढंच गाडी चालवता ना. हे ग बस, मला माहित आहे तुम्ही मोटरसायकल घेऊन काय काय कारस्थाने करतायसा, कुठं कुठं जातायसा आणि काय काय करतायसा. सांगा बघा, काल कुठे गेलतो आम्ही? काल तुम्ही गाडी घेऊन कोल्हापूर पन्हाळा फिरून आलायसा, सगळं माहिती आहे मला. चौकात बसून बघत असतो मी, सगळी बातमी येते मला. कशाला कुठं बोलायचा? काल तर आम्ही गेलाच नव्हतो कोल्हापूर पन्हाळा. ते तर परवा दिवशी गेलतो आम्ही. काल जाणे तर परवा गेलत असतं मग. सगळं माहिती आहे मला, सगळं बघत असतो. अहो दादा, तुम्हाला सांगायला लागलोय, तुमच्या पोराकडनं मोटरसायकल पहिला काढून घ्याती. ह्या गोट्याच्या नादाला लागून तुमचं पोरगं पाक बाद व्हायला लागले. हे गोट्या सगळ्यांना बाद करून ठेवायला लागले. त्या यायला गाडी चालवते हँडल सोडून गाडी चालवते. हँडल सोडून तर सोडा, ते हँडल सोडून परवा बघितलं शीटवर थांबून गाडी चालवले. पुढचं चाक वरती आहे, एकाच चाकावर गाडी चालवायला लागले. त्या यायला गोट्या तिथं मागं थांबून टाळ्या वाजवायला लागले. शीटवर थांबून गाडी चालवला, मग किक कसं मारला असणार? अरे फुकणीच्या काय बोलायला लागलायस. गाडी चालवताना किक मारायला लागते. गाडीला एकदाच किक मारा लागते, मग गाडी चालवते आणि आपाप पळते. यायला ते काय लंगडी आहे सारखं उतरून किक मारून मारून गाडी चालवायला. काय पण बोलते तिच्या यायला खुळ्या बड्याचं. असं आहे वय यायला. मला म्हणून गाडी चालवायला येत नाही का, म्हणजे मला किकच मारता येत नाही हो. काका, मग किकची कशाला गाडी घेता? सेल्फ स्टार्ट घ्या की. बटन दाबले की बर्रन वाऱ्यासारखं जाते, वाऱ्यासारखं. अरे ते सेल्फ स्टार्ट गाडीला बेकार आहे, काय फायदा नाही त्याचा घेऊन. मी एकदा घेतलेली सेल्फ स्टार्ट गाडी, माझ्या मागं पडलेले चोर डाकू. तिच्या आईला मी बटन मारा लागलं, गाडी चालूच होईना तिच्या आईला. आणि त्यांच्या सगळ्यांकडे होतं सामान. सामान म्हणजे काय? कसलं सामान? अरे सामान म्हणजे हत्यार घेऊन मागं पडलेले त्यांच्या. कसलं हत्यार? कसलं असतात हत्यार? यायला रे, तुला एवढं घोडा झालाय एवढा हत्यार म्हणजे पण माहित नाही काय? हत्यार म्हणजे असते की ते सगळं कोयता कुराड्या बंदुक्या. बघितला नाहीस काय कधी टीव्ही मध्ये? अरे बाळ, हे असलं असते बघ, ते बंदूक असलं घेऊन मागं पडलेले त्यांच्या. अरे तुझं काय डोकं बिकं फिरलंय का? हे सगळं घेऊन कशाला फिरायला लागलेस? अहो काय सांगू, त्या दगडू पैलवानकडं व्याजानं पैसे घेतलं होतं 2 लाख रुपये. ते म्हटलं पैसे दे नाही तर उडवीन, मनसाठी प्रोटेक्शनसाठी ठेवून घेतलं. या 2 लाख रुपये? अरे तू व्याजानं दगडू पैलवानकडे कशाला 2 लाख रुपये घ्यायला गेलतास? काय गरज पडलेली तुला? अहो गावाकडे मशा खरेदी करायच्या होत्या, मनसाठी घेतलेलं त्याच्याकडे. उडवीन म्हटलं तर बंदूक कशाला ठेवून घेतलीस मग? उडून जा एकदा, असं तिच्या आईला निवांत राहतो आम्ही. अरे काय पण काय बोलायला लागलायस? तिच्या आईला काय समजते का नाही तुला? कुणाला काय बोलायचं ते? उडून जा म्हणजे काय? आणि तू रे बंदूक घेऊन फिरायला लागलायस, तुझ्याकडे लायसन्स आहे का याचं? अहो होतं, पण ते मी फाटलं. ते फाटलं म्हणजे कसं फाटलं? अहो म्हणजे ते मीच फाडून टाकलं. कुठल्या खुशीत फाडून टाकला महाराज? अहो म्हणजे तुम्हाला काय सांगू, लय नुकसान झालं. माझं आधार कार्ड फाटलं, लायसन्स फाटलं, 10वी 12वीची मार्कशीट फाटली, रेशन कार्ड फाटलं. आयला 5 किलो तांदूळ, 5 किलो जुंधळे यायचं सगळं नुकसान झालं बघा. आणि माझं काय म्हणतात ते PhDची मार्कशीट फाटली. आईला PhDची मार्कशीट? तू PhD केव्हा केलास रे? म्हणजे ते केलं तर असंच लय वर्षापूर्वी सोडा. आता काय हे सगळं कुठल्या खुशीमध्ये फाडलास साहेबलाल? म्हणजे प्रत्येक संडेला मी कपाट क्लीन करायचो आणि एक संडे असंच कपाट क्लीन करायचं म्हणून कागदपत्र सगळे काढून बसलेलं. बायको म्हणायला लागले प्रत्येक संडेला तुमचं हेच रडगाणं असतंय, कबाडीचं दुकान खोलून बसतायसा. मला आला राग आणि सगळं फाडून टाकलं त्याच्या यायला. काय करायचं? वा, धन्य हैसा महाराज. काय कोण धन्य आहे? काय चाललंय? काय रे, पडलास काय? झालं काय ऍक्सिडेंट? यायला 1000 वेळा सांगितले तुम्हाला, गाड्या व्यवस्थित बघून चालवत जा. ऐकायची सवय नाही. दोन्ही कार्टी तीच आगाव कार्टी. कसं म्हणाला तसं गाडी चालवतात.
आईला आम्ही पण केव्हापासून तेच सांगून सांगून थकलाव त्यांना. हे गोट्या जा खुर्ची आण जा, खुर्ची दे की त्यांना. कुठं आहे खुर्ची? आहे की आत आहे, ठेवली आत ठेवल्या म्हणजे काय? आत ठेवून काय अंडी द्यायला लागले काय? ए सुक्काळी द्या, मला माहित आहे की खुर्ची अंडी देते होय, कोंबडी अंडी देते. एवढं पण अक्कल नाही का तुला? आणालोय की थांब. हे यायला लई बेकार काढतंय. 4 लोकात आबरू काढत्या. हो घ्या खुर्ची घ्या बसा. काय लय लागले काय? दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्यात म्हणे. बघूया चादर काढते, बघूया लय मार बसलाय काय. दाखव रे, चादर काढून दाखवते किती लागले. दोन्ही पाय फ्रॅक्चर कसं झाल्यात दाखव त्यांना. गाड्या चालवायच्या असतात त्यांना, चालवाय नसतात, उडवायच्या असतात, उडवायच्या हवे त्यांना. हो ते डॉक्टर काढू नका म्हटले चादर, राहू दे तसंच, जरा गरम ठेवा, थंडी लागली तर लय दुखणार. हो काढा, त्याला काय बी होत नाही. मी सांगायला लागले ना, काढा. ए काढ रे, दाखव त्यांना. विचारायला लागलेत नव्हे त्यांनी. काढ, दाखव किती लागले, दाखव त्याला. मी सांगायला लागले ये. तुझ्या आईला तुझ्या शांत बसतोस काय? तू काय डॉक्टर लागून गेलेस काय? केव्हापासून बघायला लागले नाटके करायला लागले, नुसता बडबड बडबड बडबड. काय डोक्यावर पडलेस काय? काय भिरकाटलेस काय? ए माझ्याबरोबर सरळ बोलायचं सांगतो. मी मारतो कमी आणि लोळवतो जास्त. हा मी लोळवतो कमी मारतो जास्त. शांत बस की आता. मार खायचा काय तुला? कशाला डोक्याचा फ्यूज उडवायला लागलायस? हो ऐकता सगळं इकडं. ऐकायला सांग की. सांग की ऐकायला काय झालं? चहा पावडर आणायला सांगितलेलं आणला सा? किती उशीर झालं? अक्कल हाय? पंचायत भरून बसल्या तिथं. उठतंस काय? जातंस काय? आईला जबरदस्त.